निष्पाप वेदांत बळगरची हत्या ही कुठल्याही संवेदनशील मनाला त्रास देणारी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या गुन्ह्यामध्ये जे जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा ठोठावल्याशिवाय शासन स्वस्थ बसणार नाही. या गुन्ह्यामध्ये अतिशय कठोरपणे शोध घेऊन संबंधित प्रत्येकाला अटक करून संघटित गुन्ह्याचा मोका कायदा त्यांना लावा, असाही आग्रह, अशी सूचना मी पोलीस प्रशासनाने केली आहे. घटनेच्या दुसऱ्या क्षणापासून मी या घटनेमध्ये प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याशी, प्रत्येक संबंधित अधिकाऱ्याशी बोलतो आहे. हे प्रत्येक वेळेला जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नाही. या सततच्या कोऑर्डिनेशनमुळे यातले दोन मुख्य आरोपी, प्रामुख्याने निलेश गडदे आणि त्याचा साथीदार अतुल वायदंडे, या दोघांना अटक करण्यात आली. 3 उरलेले गुन्हेगार जे आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस लवकरात लवकर पोहोचतील. आता हा गुन्हा जो आहे तो स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर याची चार्जशीट तयार होईल आणि त्या संदर्भामध्ये जिल्हा मुख्य न्यायाधीशांशी बोलून ही केस फास्ट ट्रॅकवर कशी घेता येईल, लवकर निकाल कसा लावता येईल, याच्यात दिरंगाई कसे होणार नाही याचा स्वतः मी प्रयत्न करणार आहे. प्रामुख्याने या गुन्ह्याला संघटित गुन्हेगारी असल्यामुळे लवकरात लवकर सगळी कागदपत्र पूर्ण करून मोकाही लावण्याची सूचना मी दिलेली आहे. आणि त्यामुळे मी सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की त्याच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये तर आम्ही सहभागी आहोतच, त्या कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे आम्ही उभे आहोतच, पण यातला एकन एक गुन्हेगार हा शिक्षेपर्यंत पोचेपर्यंत, ज्याला कन्व्हिक्शन आपण म्हणतो, आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी मी ग्वाही देतो.